4-5 वर्षामध्ये 95% स्टार्टअप्स आहेत ते फेल होतात. मी काढलेलं सोल्युशन हेच बेस्ट आहे. हे आपण मनामध्ये ठेवतो. सो वी आर इन लव्ह विथ अवर सोल्युशन दॅन द प्रॉब्लेम वी आर ट्राईंग टू सॉल्व. की आपली आयडिया बेस्ट आहे, पण ते सोल्युशन आहे की नाही, की लोकांच्या युजफुल हे आपण चेक करत नाही, की याला खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे का. सो डिस्रप्टिव्ह डिझाईन थिंकिंग ज्याला आपण म्हणतो तो प्रकार सुद्धा एक मोठा महत्त्वाचा आहे. एका गावाचा प्रॉब्लेम आहे तो 100 गावाचा होऊ शकतो. पार्टनरशिप करायला नको वाटतं किंवा पार्टनरशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. पण लिगली कोणत्या गोष्टीवर जसं फोकस करायला हवं, जसं एक किंवा दुसऱ्याला असं वाटतं की मी जास्त काम केलं, पैसे कमवताना जेव्हा पैसे दिसायला लागतील तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो आणि नाही दिसत तरीसुद्धा प्रॉब्लेम. स्टार्टअपनी किंवा एका छोट्या उद्योजकांनी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवं. पण युनिकनेस ऑफ युअर प्रॉडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन यू कॅन कमांड. कॅश रिकव्हरीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. माझ्या मते नेटवर्किंगने अर्धे काम होतं. पचवायची कॅपॅसिटी पाहिजे की आज लॉस झाला, उद्या प्रॉफिट झाला, परवा लॉस होणार आहे. बऱ्याच वेळा लोकांचा ऑब्जेक्टिव्ह असतो की मी ह्या प्रॉडक्टसोबतच जगणार आहे, मरणार. म्हणजे आपण टार्गेट करतो ग्लोबल मार्केट, पण लोकलमध्येच आपण फिट बसत नाही. एकच अशी काहीतरी वन स्किल की जे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जवळपास 90% स्टार्टअप हे फेल असतात. आणि असे काही स्टार्टअप जरी फेल नाही झाले सुरुवातीच्या काळामध्ये, तर 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये 95% स्टार्टअप फेल होतात. तर आज आपल्यासोबत एक असेच गेस्ट आहेत, संदीप पाध्याय सर, आणि त्यांनी बऱ्याच स्टार्टअपला मेंटरशिप पण दिलेली आहे. आणि आज आपण सरांसोबत या पॉडकास्टच्या माध्यमातून अशाच विषयांवरती चर्चा केली आहे की स्टार्टअप का फेल होतात, आणि याच्यातून आपण लर्निंग्स घेणार आहोत की काय काय आपण गोष्टी अवॉइड करू शकतो ज्यामुळे तुमचा व्यवसाय बंद नाही होणार. यवतमाळसारख्या एका छोट्याशा गावातून सुरुवात करून त्यानंतर अमरावतीला काही दिवस राहून नंतर सरांनी मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर 10 वर्ष लंडनला व त्यानंतर US आज सर आहेत. व एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा मराठी माणसांसाठी काहीतरी करावे, आपल्या कर्मभूमीसाठी काहीतरी करावे या उद्देशाने सरांनी गरजे मराठीच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना सर मदत करत असतात. तर आज आपल्यासोबत आहे संदीप पाध्याय सर. नमस्कार सर, तुमचं मराठी माणूस चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. येस. बारीक हे करतो, मी केमिकल इंजिनियर आहे बाय बॅकग्राऊंड. पण त्याचा खरं तर पुढच्या, जसं आपण माझ्या दृष्टीने नेहमी असं असतं की शिक्षण कुठे घेतलं, काय घेतलं हे महत्त्वाचं नाही, त्याचं तुम्ही पुढे काय करताय महत्त्वाचं आहे. त्यामुळे केमिकल जरी पदवी असली तरी मी बऱ्याच वर्ष IT क्षेत्रातच काम केलं. राईट. पण तो बॅकग्राऊंड मला कामात. आणि सर, तुम्ही बऱ्याच स्टार्टअपचे वगैरे ॲडवायझर पण आहात. तर मला आज असं जाणून घ्यायचं माझ्या ऑडियन्ससाठी की स्टार्टअप फेल का होतात, किंवा असं काय काय होतं की ज्याच्यामुळे स्टार्टअपला फेल होतात. आता एक सर्वे पण बरेच आहेत की ज्याच्यामुळे 90% स्टार्टअप फेल होतात, आणि जवळपास असे काही स्टार्टअप आहे की ते 3 ते 4-5 वर्षामध्ये 95% स्टार्टअप्स आहेत ते फेल होतात. तर काय कारण असू शकतं स्टार्टअप फेल व्हायचं. जर तू स्टार्टअप इकोसिस्टम बघितली तर आपण का कंपनी स्थापन करतो, ओके, या मूळ उद्देशाकडे जर आपण बघितलं तर मला असं बऱ्याच वेळा लक्षात आलं. मी आता जवळपास मोर दॅन 100 स्टार्टअप्स, मी सॅनफोर्ड अलुमनायच्या, आमच्या लीड अलुमनायच्या पण तिथे पण बाहेरच्या देशातल्या स्टार्टअपना पण मेंटर केलं आहे, आपल्या भारतातल्या पण केलं आहे. मूळ लक्षात येतं माझ्या की सगळ्यांची सांगड घालणं म्हणजे रिव्हेन्यू, प्रॉडक्ट आणि मार्केट. राईट. या तिघांची सांगड घालणं सगळ्यांना जमतं असं नाही. ओके. आणि सगळ्यात त्यात महत्त्वाचा भाग कसा आहे की आपण म्हणजे व्हॉट इज अ स्टार्टअप. आपण काय म्हणतो, एक प्रॉब्लेम आहे त्याला मी सॉल्व करतो आणि मग त्याच्या मागे आपण एक स्टार्टअप तयार करतो. बऱ्याच वेळा काय होतं की मी काढलेलं सोल्युशन हेच बेस्ट आहे. राईट. हे आपण मनामध्ये ठेवतो. सो वी आर इन लव्ह विथ अवर सोल्युशन दॅन द प्रॉब्लेम वी आर ट्राईंग टू सॉल्व. म्हणजे प्रॉब्लेम खरा काय आहे हे वेगळं असतं. पण आपण काय करतो की आपल्या मनात असतं की नाही, हे असंच केलं तर लोकांना आवडेल, आणि आपण लोकांना ज्यांना आवडेल त्यांना न विचारता बऱ्याच वेळा लोक आपल्याला हवं ते सोल्युशन बनवतात. आणि मग शेवटी काय होतं की तेच जर का प्रॉडक्ट लोकांना नको असेल तर ते फेल होतात. आणि बऱ्याच वेळा हा खूप मोठा फॅक्टर आहे. यू डोंट नो what you are doing in that context, की you are in love with your solution than the problem you are trying to solve. राईट. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की आपली आयडिया बेस्ट आहे, पण ते सोल्युशन आहे की नाही, की लोकांच्या युजफुल हे आपण चेक करत नाही, की याला खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे का. तर सर, त्यासाठी आयडिया व्हॅलिडेशन कसं करायला हवं, की आपली एखादी आयडिया आहे तर त्याला आता एक म्हणजे प्रचलित ग्लोबल बऱ्याच थेअरीज आहेत. त्यात की आपण डिझाईन थिंकिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे, स्टॅनफोर्डचंच आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सगळ्यात महत्त्वाचं असतं की वेल बिफोर युअर आयडिया इज फायनलाइज्ड तुम्ही तुमच्या युजर जर्नी मॅप केला पाहिजे की तुमच्या कस्टमरला हवं काय. ओके. त्यामुळे कस्टमरचा इंटरव्ह्यू हा अतिशय महत्त्वाचा आहे. दोन गोष्टी, त्याचा इंटरव्ह्यू आणि त्याचं ऑब्झर्वेशन.
बऱ्याच वेळा आपण काय करतो, इंटरव्ह्यू पण करतो, त्याला ऑब्झर्व नाही करत. ओके. सो असं म्हटलं जातं की युजर जर्नी जेव्हा आपण बिल्ड करतो तेव्हा तुम्हाला त्याचा पूर्ण जर्नी स्टेप बाय स्टेप बघायला मिळाला तर तुमच्या लक्षात येतं की हा खरंच प्रॉब्लेम आहे का त्याचा, आणि इंटरव्ह्यू केल्यानंतर ते कळतं की खरंच ते तो सांगतोय का. ओके. सो बऱ्याच वेळा आपण म्हणू की बोलणारी भाषा वेगळी आणि देही भाषा वेगळी. राईट. सो त्यामुळे बऱ्याच वेळा लोक इंटरव्ह्यूवर जास्त पूर्ण भर देतात पण ऑब्झर्वेशनवर देत नाहीत. ओके. आणि मग आपण काय करतो की मग नीट आपल्याकडे आकलन येत नाही. जसं आपण म्हणजे गमतीचा भाग म्हणजे निवडणुका. हो. बऱ्याच वेळा तुम्ही कोणाला वोट दिलं तर ते घाबरून तुम्ही म्हणता की मी दुसऱ्याला दिलं, बरेच तुम्ही तिसऱ्याला दिलं असतं वोट, राईट. पण ते समजून घेणं ही जशी सायकोलॉजी मी म्हणेन की निवडणुकीची आहे तशीच स्टार्टअपची आहे की त्यांनी सुद्धा आपला कस्टमर खरंच कोणता कस्टमर आहे आणि कोणता प्रोडक्ट घेऊ शकतो आणि कशासाठी तो खरंच त्याला आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याचा आहे का. ओके. हे फार महत्त्वाचं. येस सर. त्यासाठी मार्केट रिसर्च कशी करायला हवी की आता माझ्या डोक्यात एक आयडिया आली, मी असं हे करतो की मला समजा एक चहाचं दुकान सुरू करायचं आहे आणि मी त्यासाठी मार्केट रिसर्च कशी सुरू करू शकतो. म्हणजे मार्केट रिसर्च हा ना फार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः ओके आपल्याबद्दल आपण विचार केला पाहिजे की हे प्रॉडक्ट खरंच मला हवं आहे का, मी घेईल का. माझं म्हणणं आहे की मी जर हे प्रॉडक्ट विकत घेत असेल किंवा कोणी जरी मला हे आणून दिलं तर खरं तिथून सुरुवात होऊ शकते की अरे हा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करायचा. ओके. आता मी एक उदाहरण देतो की आता उदाहरण घेऊया आपण, राईट, की आपल्या भारतामध्ये आज भरपूर लोक डायबिटीस इज अ बिग शुगर किंवा अनहेल्दी राहणं, ओबेसिटी हा फार मोठा चॅलेंज आहे. परंतु त्याच्यासाठी लोक काय म्हणतात, तुम्ही हेल्दी खा, ऑर्गॅनिक खा, किंवा तुम्ही अशी पदार्थ खा की जेणेकरून तुम्हाला शुगर कमी असेल. बरोबर. आता हा झाला मोठा प्रश्न, किंवा शुगर लोकांना आहे आणि त्यांनी हेल्दी प्रॉब्लेम आहे, त्याला प्रॉब्लेम आहे आणि आता त्याच्यासाठी त्यांनी हेल्दी खाल्लं पाहिजे. राईट. आता हेल्दी खाल्लं पाहिजे म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन करताना हेल्दी केव्हा तो खात नाही आणि केव्हा तो खातो हे महत्त्वाचं आहे. जेवताना अनहेल्दी खातो का जेवताना तो हेल्दी खातो पण स्नॅक्स सकाळी असा टाकर संध्याकाळी त्याने स्नॅक्स खातो. सो अगेन तो प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला ते बघणं आवश्यक आहे की खरोखर तो खरा प्रॉब्लेम कुठे आहे. जेवणाचे प्रॉब्लेम खूप लोक सॉल्व्ह करतात. मी याचा स्वतःचाच एक रिसर्च सुरू केलेला आहे की त्यापेक्षा स्नॅक्स इज वन ऑफ द बिग प्रॉब्लेम्स, की लोक काय खातात. म्हणजे सहज आपल्या लक्षात पण येत नाही, आपण स्नॅक्स खात जातो आणि कॅलरीज हे होतात, बिल्ड करतो. सो ही जी संकल्पना मी छोट्या प्रमाणात याच्यासाठी मांडली की आपण ऑब्झर्व करताना पण हे केलं पाहिजे की सरसकट मग त्यामुळे हेल्दी खा हे काही सोल्युशन नाही. राईट, 100%. त्याच्यासाठी रिअल हे करायचं. बरं, दुसरं कसं आहे की आपण खाताना पटकन जे हेल्दी जेवण असतं त्याचं पटकन मिळत नाही. राईट. कारण शेवटी चमचमीत वडापाव रस्त्यावर मिळतो. बरोबर. त्यामुळे तो समोर मिळतो, आपण तो खातो. राईट. पण जर का आपल्याला असं कोणी सांगितलं की आता सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन सोयाबीनमध्ये जास्त आहे, पनीरमध्ये आहे, कशामध्ये आहे, त्याचे पटकन असे पदार्थ अवेलेबल आहेत का, आपल्याला ते बघितलं पाहिजे. की मग त्याच्यामुळे त्याचं बिहेवियर चेंज होऊ शकतं का. म्हणजे तो आज आता मला आल्या म्हटलं की चहा घेता का सर, कॉफी घेता का, पण त्याच्यासमोर लगेच बिस्किटचं येतं सोबत. राईट. त्याच्याऐवजी जर का तुम्ही असं काहीतरी पदार्थ देऊ शकले की नाही बिस्किट नाही सर, हे मार्केटला जे पाहिजे त्यानुसार आपण आपल्या प्रोडक्टला इनबिल्ड करायचं. मग त्याच्यातून तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. हा एक प्रकार झाला मी ज्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला. पण असे सगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत. मी अगदी सोपे सुटसुटीत करून सांगितले जे लोकांना कळतील की बाबा ह्या प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेमला कसं बघायचं. लोकांना जिथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण सोल्युशन कसं आणू शकतो हे फोकस केलं पाहिजे आपण. राईट. पण प्रॉब्लेम काय आहे तो डीप मध्ये जाऊन बघितला पाहिजे की प्रॉब्लेम काय आहे. हा प्रॉब्लेम नव्हे की ते हेल्दी खातात की नाही. तो म्हणेल मी तर खातो ना, सकाळी सॅलड खातो, भात कमी केला, हे केला, पण त्यांनी जर का ते वजन कमी होत नसेल किंवा काही होत नसेल तर प्रॉब्लेम तो नाही आहे. प्रॉब्लेम तुमची स्नॅकिंग हॅबिट्स आहेत. म्हणून युजर जर्नी महत्त्वाचा असतो की एका दिवसात हा माणूस काय करतो. राईट. तर हॅबिट ट्रॅक केल्यासारखे आपले जे कस्टमर, आपण समजा हेल्थमध्ये काम करत असो किंवा आपला हेल्थ रिलेटेड काही प्रोडक्ट असेल तर आपण ते ट्रॅक केलं पाहिजे की आपला टार्गेट ऑडियन्स काय. करेक्ट. आणि टार्गेट ऑडियन्सचा युजर जर्नी आपण मॅप केला पाहिजे की तो दिवसामध्ये माझं प्रोडक्ट कुठे फिट बसतं.
ओके आणि ते त्याला मी दिलं तर तो घेईल का. ओके आता माझ्यासमोर आत्ता तुम्ही आणून समजा दिलं चहासोबत की ओके रोस्टेड दाणे घ्या किंवा काय जे काय प्रोटीनयुक्त पदार्थ, तुम्ही मला माहिती नाही ते हे पण काहीतरी वेगळं आहे मी खाईन. कारण तू काय सांगशील सर हे आहे, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं असते मला ना साखरेचा चहा नको. तर मी तुम्हाला असं सांगितलं लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा माणूस हेल्थ कॉन्शियस आहे, मग त्याला तुम्ही असा पदार्थ दिला. तर तशा ऑडियन्सला जर का कोणी टार्गेट करू शकलं तर तिथं आपण आपलं एक स्वतःचं तिथे टार्गेट करू शकतो. तसं मार्केट सेम गोज फॉर. आता आपण मग IT मध्ये कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. आता आपण म्हणतो की आता उबर ओला हे जे उदाहरण आहे त्यांनी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की मार्केट प्लेस दिला. काही लोकांना उत्पन्न हवं होतं, दे आर गुड ड्रायव्हर्स, आणि काही लोकांना टॅक्सी हे होतं, त्यांनी फक्त की एक मधातले बनले. करेक्ट. Airbnb हे सगळे. सो डिसरप्टिव्ह डिझाईन थिंकिंग ज्याला आपण म्हणतो तो प्रकार सुद्धा एक मोठा महत्त्वाचा आहे. सगळेच टू बी ऑनेस्ट एलन मस्क किंवा हे होऊ शकत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. छोटे छोटे पण प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याकडे बघा. आपण गावाकडे आहोत, आपल्या गावाचे काय प्रॉब्लेम्स आहेत, राईट, असं होऊ शकतं. येस, आपण गावाकडे पण बघू शकतो ना की असं बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी जिथे होतात की तिथे आपण हे करू शकतो, पण आपल्याला असं वाटतं की आपण शहराकडे जावं, इथेच आपल्याकडेच काही प्रॉब्लेम्स असतात. स्वतःचे प्रॉब्लेम तिथे सोडवले आणि एका गावाचा प्रॉब्लेम आहे तो 100 गावाचा होऊ शकतो. 100%. अशा पद्धतीने तुम्ही बघायला पाहिजे. शेतीमध्ये केवढे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सोडवायचे प्रयत्न करू शकता. आणि सर मला आता काय विचारायचं की आता बरेच आपले मराठी उद्योजकांमध्ये तुम्ही प्रॉब्लेम बघितलास की पार्टनरशिप करायला नको वाटतं किंवा पार्टनरशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. तर आपण कसा को फाउंडर बघितला पाहिजे कंपनीमध्ये, की काय काय गोष्टीवरती आपण फोकस करायला हवं की को फाउंडर बघताना? हां, तर तो महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की को फाउंडर हा मी नेहमीच आमच्याकडे जेव्हा आम्ही मेंटर करतो त्याला पहिले विचारतो तू एकटा आहेस का दुखता आहेस. राईट. बऱ्याच वेळा जो माणूस स्वतःच्या सोल्युशनच्या प्रेमात असतो ना तो म्हणतो सर मी एकटाच आहे, मला माहिती आहे काय प्रॉब्लेम, मी एकटा करू शकतो सगळं. तर ते अतिशय माझ्या मते करू शकत नाही असं नाही, परंतु 10 पैकी 9 वेळा का फेल होतात तर ते राईट पार्टनरला चूज नाही करत किंवा कोणाला घेतच नाही. तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की तुमची जी काय टेक्नॉलॉजी किंवा जे काय तुमच्याकडे प्रॉडक्ट आहे, तुमचा जो विचार असतो, तुम्ही कदाचित प्रॉडक्ट बिल्ड करण्यामध्ये तुम्ही हुशार असाल, परंतु दुसरा कोणीतरी असा कॉम्प्लिमेंटरी फाउंडर घ्यायचा ज्याला मार्केटमध्ये ते मार्केट करता येतं. तुम्ही जर का खूप टेक्नॉलॉजी तुम्ही भरपूर चांगला कोड करू शकता, कॉम्प्लिमेंटरी स्किल पाहिजे. सो पार्टनर शोधताना कॉम्प्लिमेंटरी स्किल आणि तुमच्या प्रोडक्टवर विश्वास असणारा माणूस घेतला तर तो तुमचा कदाचित तुमच्याकडे आयडिया आहे पण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी बिल्ड करायचं हे नाही आहे, तर म्हणजे जी आपल्याकडे स्किल नाही तसं को फाउंडरमध्ये बघायची आणि तेच 2च्या आणि किंवा 3च्या वर घ्यायचे नाही. पण दॅट इज द राईट वे टू स्टार्ट अ प्रोजेक्ट. आयडिया एका माणसाची असते पण इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कन्सेप्च्युअल डिझाईन हे निदान 2 माणसांनी केलं पाहिजे. म्हणजे दोघांचं त्याच्यामध्ये आयडिया येईल की याला आपण काय एका वेगळ्या वेळी करू शकतो किंवा अशा गोष्टीमध्ये दोघांचं पाहिजे म्हणजे को फाउंडर. सर जेव्हा आपण आता एक को फाउंडर आपल्यासोबत घेतो तर आपण लिगली कोणत्या गोष्टीवर जसं फोकस करायला हवं, जसं की फाउंडर ॲग्रीमेंट आहे किंवा अशा कोणकोणत्या गोष्टीवर की आपण लिगली पण एक हे राहिलं पाहिजे व्यवस्थित सगळं? ते डिपेंड करतं की तुम्ही कशा टाईपची रिलेशनशिप असते. 2 मित्रांनी चालू केलं तरीसुद्धा बऱ्याच वेळा असं असतं की लोकांना थोडं पुढे जाऊ दे मग बघू, ते आहे. तर ते मेन आपल्या लोकांमध्ये ते बरंच होतं की आणि तो एक मोठा फॅक्टर मी पण स्वतः अनुभवला आहे की, आणि मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की बऱ्याच वेळा आयडिया दोघं मिळून पुढे नेतात आणि नंतर काय होतं की एक किंवा दुसऱ्याला असं वाटतं की मी जास्त काम केलं, राईट, आणि मला हवा तो वाटा मिळालेला नाही. म्हणजे असं वाटतं की दोघं जण आम्ही आहोत पण मीच काम करतोय आणि हा कामच करत नाही. तर एकमेकांची वेवलेंथ तुमची कशी असो, जे काय असेल ते सुरुवातीला जर तुम्ही ॲग्रीमेंट करून घेतलं मग इट कॅन बी अ जेंटलमन्स ॲग्रीमेंट. पण मी काम करो न करो तुम्ही फीडबॅक द्या, पण 50-50% जरी असलं म्हणजे तुम्ही जवळच्या मित्रासोबत जरी करत असाल तरी गोष्टीवर लक्ष द्या. कारण शेवटी तुम्ही बिझनेस करताय कारण तुम्हाला पैसा कमवायचा आहे. पैसे कमवताना जेव्हा पैसे दिसायला लागतील तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो आणि नाही दिसत तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एक अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे आणि कुठल्याही तरी एका ॲग्रीमेंट करून घ्यायचं, आणि नसेल तर कमीत कमी ते एका साक्षीदार ठेवायचे जे तुमचे इंडिपेंडंट नसतील. म्हणजे समजा उद्या आज इथे तुम्ही आहात तर जे कोणी तुम्हाला ओळखतात त्यांच्या मेंटर टाईपमध्ये आपल्या मेंटर म्हणा किंवा विटनेस म्हणा, आपण म्हणतो ना की
फ्रेंड्स अँड फॅमिली. आता समजा आपण दोघांनी बिझनेस सुरू केला, माझा एक मित्र आहे, तुझा एक मित्र आहे, त्यांच्यासमोर बाबा आम्ही दोघं हे सुरू करतोय आणि आमची असं असं अंडरस्टँडिंग आहे. तुम्हाला नाही लिहून घ्यायचं असेल तर, किंवा किचकट वाटत असेल तर, किंवा कोर्टाच्या मला असं वाटतं कायद्यात जायलाच म्हणजे हे करायलाच पाहिजे. कारण बेसिकमध्ये त्याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला एक तिसरा व्ह्यू मिळतो. तुमचा मित्र बघतो की हा बरोबर त्याला डील मिळतंय की नाही, त्याला पण कळतं की हा दुसरा म्हणजे थर्ड विजन मिळतं. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण चालू ते व्यवस्थित चाललंय, किंवा आपण जे केलंय तर मीच शहाणा आहे, पण तुझा मित्र सांगू शकतो नाही रे तू आहेस कारण त्याच्यामुळे आहेस. तर हे सुद्धा बऱ्याच वेळा व्हेरीफाय होतं. त्यामुळे ते फार गरजेचं आहे की तुम्ही, आणि ते फ्रेंड्स अँड म्हणजे फॅमिली नसावी, शक्यतो मित्र असावा विटनेस. कारण फॅमिलीला नेहमीच वाटतं आपलं पोरगं छान, त्यामुळे तो एक असतो. दुसरा कोणी मित्र असावा तो चालतो, किंवा सिनियर कोणी तुम्हाला माहिती असेल. सर आता प्रोडक्ट व्हॅलिडेशन म्हणजे प्रोडक्टची प्राइसिंग वगैरे कशी ठरवायला पाहिजे, की जो आपण प्रोडक्ट एखादा हे करतो तर कोणत्या गोष्टी असं फॅक्टर धरून आपण प्रोडक्टची प्राइसिंग मार्केटमध्ये केलं असं. आता तुम्ही बघू शकता की स्टारबक्स आहे, ॲपल आहे, की ते चांगल्या प्राईस मार्जिनवरती पण हे करतात. तर त्याच्यामध्ये काय काय आपण एका स्टार्टअपनी किंवा एका छोट्या उद्योजकांनी कोणत्या गोष्टीवर फोकस करायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट प्राइसिंग ठरवायच्या आधी काय महत्त्वाचं आहे, तुझ्या प्रोडक्टचं युनिकनेस काय आहे. आता तुझी उदाहरणं दिली ॲपल किंवा स्टारबक्स. ॲपल ती प्राईस का कमांड करू शकतं सांगू शकतोस. म्हणजे त्यांचं दुसऱ्या थर्ड पार्टी वेंडरकडून हे करतात, किंवा ते फक्त याच्यावरती वर्क करतात, इनोव्हेशन. करेक्ट. सो त्यांची USP काय आहे, त्यांचा जे आयफोन आला होता त्याचं युनिक डिझाईन बघ. त्याच्या आधी पण आयफोन होते माझ्याकडे, आयफोनच्या आधी पण स्मार्टफोन होते माझ्याकडे. सॅमसंग होता, ब्लॅकबेरी होता, नोकिया होता, आम्ही त्या काळापासून वापरतो. पण ते कालांतराने मागे पडले कारण त्यांनी युजर फ्रेंडली हे केला, आणि यांनी यांचं डिफरन्शिएशन एवढं मोठं केलं की ते नंबर 1 झाले. आता अमेरिकेत 90% आयफोन आहे. सॅमसंग नंतर पुढे आला, पण नोकिया संपलं, ब्लॅकबेरी संपलं. ते इनोव्हेशन एक महत्त्वाचं आहे. पण युनिकनेस ऑफ युअर प्रॉडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन यू कॅन कमांड प्राईस. आणि सर आपण प्रेझेंट कसं करतो हे पण महत्त्वाचं आहे. राईट. येस, तोच तुमचा USP आहे, युनिकनेस आहे. आज तुम्ही स्टारबक्स घ्या. स्टारबक्स कॉफीच पास. येस, तर स्टारबक्स जिथून आहे, मी स्टारबक्सच्या हेडक्वार्टरला पण गेलो आहे, अतिशय सुंदर ऑफिस आहे बघितलं तर. पण स्टारबक्सच्या तिथेच एक सिएटल कॉफी नावाची एक फेमस त्यांची चेन आहे. तेच, आणि हे सिएटलला आणि तेही सिएटलला आहे. तिथूनच त्यांची सुरुवात झाली. पण त्या प्रोडक्टला स्टारबक्सनी कुठे नेलं. कॉफी त्याच गावातली आहे, पण त्यांनी त्याला जे व्हेरियन्स दिला, त्या पद्धतीने मार्केटिंग कशी केली आणि कस्टमर समोर प्रेझेंट कसं केलं. कारण त्यांनी कॉफी हा त्यांचा हे ठेवलाच नाही. त्यांचं थीम काय होतं, या आमच्या स्टेअरमध्ये बसा आणि एक्सपिरियन्स. सो होती तीच कॉफी. सेम गोज फॉर, आता आपण हे बघू की मॅकडोनल्डचं पहिलं जेव्हा स्टोरी, तुम्ही फाउंडर नावाचा मूवी गेला लक्षात येईल तुमच्या, की त्यांनी कसं काय ते इनोव्हेट केलं, आणि त्यांनी तो बिझनेस मॉडेल हे त्या रिअल इस्टेट मधला बिझनेस मॉडेल आहे. सो जरुरी नाही की तुमचं प्रोडक्ट इज युअर रेव्हेन्यू जनरेटिंग. तुम्ही आज ॲमेझॉन जगातलं सगळ्यात मोठं हे आहे, मला माहीत अजूनही रिटेल म्हणून आहे. राईट. अजूनही ते प्रोडक्ट बनतात, पण ते अनंत वर्ष दे स्टार्टेड विथ बुक स्टोअर. आणि तिथून ते गॅरेजपासून सुरुवात होऊन आज इथपर्यंत पोहोचले. हो, पण तुम्ही जर बघाल तर पहिले 7 वर्ष अमेझॉन लॉसमध्ये होती. $100 बिलियन पर क्वार्टर लॉस होता. विश्वास काय होता, हे मॉडेल चांगलं आहे, बरोबर. पण पिव्होट केव्हा केलं त्यांनी, जेव्हा क्लाउड सर्व्हिसेस AWS. आज तुम्ही बघाल तर AWS हा सगळ्यात मोठा त्यांचा मार्केट शेअर आहे, रेव्हेन्यू शेअर आहे. आणि पण रिटेलवरही अमेझॉननी मग नंबर 1 का केलं, कारण त्यांनी मग कस्टमरवर फोकस ठेवला. तुम्ही अमेझॉनची केस स्टडी आहे, तुम्ही बघा आता जगामध्ये की अमेझॉन कसं प्रॉडक्ट इनोव्हेशन करतं, आणि त्यांचा पूर्ण वेळ जी टीम असते ती ते पेजेस कसे रिलेव्हंट राहतील, आणि त्याचा सर्च इंजिन कसं राहील, आणि प्रॉडक्ट डिस्प्ले कसा राहील, यावर पूर्ण फोकस असतो. आणि त्यांनी बरेच असं करतात ना की जे प्रोडक्ट मार्केटिंगमध्ये ट्रेंड चालू आहे त्यानुसार बी स्वतःला ते इन्व्हॉल्व हे नुसतं मार्केटमध्ये ट्रेंड नाही, पण त्या माणसाला काय आवडेल ती ट्रेंड, हायपर पर्सनलायझेशन जे आपण म्हणतो ना, त्याच्यावर त्यांनी खूप वेळ टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. सर तुम्ही कस्टमर सर्व्हिसचं बोलले, तर आता जे स्टार्टअप किंवा जे छोटे उद्योजक आहेत त्यांनी कस्टमर सर्व्हिसवर कसं फोकस केला पाहिजे. कारण बरेच स्टार्टअपमध्ये बघितलं असेल की आता कोणाचं समजा एक छोटंसं शॉप वगैरे आहे, तर आता एक एक्झाम्पल की आता कपड्या कोणी घ्यायला आलं तर आपण बरेच जण काय की 2-3दा दाखवलं की नंतर बोलतो की नाही आता मी नाही दाखवणार, किंवा एक आपलं एक हे असतो. तर कस्टमर किती इम्पॉर्टंट आहे, आणि कसं कस्टमर सर्व्हिस आपण दिली पाहिजे कस्टमरला, आणि कसं हे करायला हवं. म्हणजे आता काय आपण ग्लॅमरस वेगवेगळी उत्तरं देऊ, पण तू म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे का, की साधारणतः एक मिडल क्लास बायका जेव्हा एका साडीच्या दुकानात जातात, तर त्या सेल्समनला ऑब्झर्व करा.
कमीत कमी बायका 25 तरी साड्या बघितल्याशिवाय ते आहे. रंग पसंत करत नाही. ते आहे. पण त्याची जी स्टाईल असते ते हेरतो आणि मग तो बरोबर त्यांना सांगतो ये आपको Convince बहुत करतो जचेगा, ये आपको ये अच्छा लगेगा. आणि तो काय करतो की त्यांच्यावर काय चांगलं दिसेल हे तो सांगतो राईट. आणि मग हळूहळू त्यांना ते बरं वाटायला लागतं. सेल्फ हे म्हणजे दिस इज वन एक्झाम्पल. बऱ्याच वेळा बायका तशा निघून जातात. मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही ते कस्टमरला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे ओके. की त्या कस्टमरला काय आवडणार आणि आवडू शकतं. तर ते आता सीझन सेल्समन तर खूप हेच करूच शकतात. पण साधारणतः हा एक महत्त्वाचा मी म्हणजे हे करतो लोकांना की तुम्ही ते ऑब्झर्वेशन कधी सोडू नका की माझ्या कस्टमरला काय हवं हे त्याच्या देहबोलीतून तुम्हाला समजता आलं पाहिजे. तो खरा सेल्समन. आणि कस्टमरच आपला गुरु. ते आणि ते पैसे मला तर प्राइसिंग कधीच असं वाटलं नाही की महाग आहे स्वस्त आहे म्हणून. पण जर तुम्ही ते कन्व्हिन्स करू शकला की हे इज द राईट प्रॉडक्ट फॉर यू दे विल बाय इट. येस. आणि सर आता एक विचारायचं की समजा आपण आता बऱ्याच याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो मराठी उद्योजकांना की कॅश रिकव्हरी. जेव्हा आपण बिझनेसमध्ये कोणाला आपण सर्व्हिस देत असेल किंवा काही देत कॅश रिकव्हरीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. तर त्याचे कसं आपण हे करू शकतो? की हां, तो इथला एक चॅलेंज आहे. क्रॉनिक प्रॉब्लेम आहे. मी समजून घेतो. म्हणजे तो जगभरातला प्रॉब्लेम आहे येस. की त्याच्यासाठी थोडंसं डिसिप्लिन आपल्याला हवं. ओके. की आपण स्वतःचा अकाउंट कॅश फ्लो नीट जर तुम्ही ठेवला ओके. आणि त्याच्यावर वेळ घालवला की बाबा मला कधी आणि केव्हा पैसे हवे आहेत आणि ते कसं कॅश फ्लो दिसतो त्याच्यासाठी तुमची प्लॅनिंग महत्त्वाची आहे. राईट. आणि तुमचे काही नॉर्म्स ठेवले पाहिजेत की सारखं की म्हणजे देत राहा. कामाच्या आधी इतकी पेमेंट तुम्हाला करावं लागेल ते वगैरे. ते तर आहेच, परंतु किती क्रेडिट द्यायचं ह्याची स्वतःची एक लिमिट करायची. Okay. किती चांगला कस्टमर असो प्रॉडक्ट तुम्ही बंद करून टाकायचं. Right. समजा किती त्याच्यातून बिझनेस हो, कारण तुमचं डेट जर वाढत चाललं तुमचा कॅश फ्लो म्हणजे प्रॉब्लेम कॅश फ्लो हे झाला पाहिजे. कॅश फ्लो झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फ्री कॅश फ्लो किती आहे. राईट. आणि फ्री कॅश फ्लो हा तुम्ही कसं पैसे एक्स्ट्रा करताय. आणि त्याचबरोबर मी तेच म्हटलेलं की तुम्ही पोझिशनिंग कसं करता ते अवलंबून आहे. नाही तुम्ही सर हे वापरा नंतर द्या पैसे अशी एक भाषा जी आपण जसं दाखवतो म्हणजे तसं हे त्याला कसं माहिती आपलं माझ्या पैशाची गरज त्याला पण असं वाटणार की नाही पैसे. तर तसं ते असतं. असं सुरुवातीला आपण आता जेव्हा स्टार्टअप करतो की जेव्हा आपण सुरुवातीला को फाउंडर घेतला आपण दोघे मिळून काम करायला लागले तर त्यानंतर एक टीम बनवायची वेळ येते. तर टीम बनवताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये कसे लोकांना घ्यायला पाहिजे किंवा काय बघून लोकांची हायरिंग करायला पाहिजे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आय थिंक जी कोवर टीम असते ना ती दे शुड बाय युअर विजन. राईट. ते जर का तुझ्या नोकरीसाठी तिथे आले असतील तर ते बऱ्याच वेळा इट्स अ फेल्युअर इवन दो इज द बेस्ट टेक्नोक्रॅट ऑर बेस्ट हे जॉब वगैरे. स्टार्टअप कॅनॉट अफोर्ड चर. खूप प्रॉब्लेम होतो कारण सगळं सुरुवात हे करत असतं. त्यामुळे शक्यतो जी सुरुवातीची टीम असते ती आपण स्वतः शोधायची असते. हायरिंग करायची नसते. म्हणजे हायरिंग इन दॅट सेन्स करायचं नाही. लाईक माइंडेड माणसं शोधणं. आणि दॅट इज वेअर आय फील से की माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक स्टार्टअप किंवा कोणालाही असतो नेटवर्किंग. राईट. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बट मोस्ट अंडर एस्टिमेटेड स्किल पीपल ट्राय टू हॅव. राईट. माझ्या मते नेटवर्किंगने अर्धे कामं होतात. सो नेटवर्किंग कशी करायला पाहिजे म्हणजे नवीन उद्योजकांनी वगैरे? ते एक तर तुम्ही तुमचे म्हणजे वेगवेगळे फोरम असतात. राईट. ते आता मी नावं घेत नाही कारण असे खूप असतात. तुमचं विजन काय, तुम्हाला कुठे काम करायचं आहे आणि कुठल्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय त्या इंडस्ट्रीमध्ये पहिले तर म्हणजे तुम्ही त्या रिलेटेड एक्झिबिशन्स फोरम की ते उद्योजकांनी अटेंड करायला पाहिजे. अगदी अटेंड करायचं. यू हॅव टू थिंक वेदर इट्स अन इन्व्हेस्टमेंट ऑर एक्सपेन्स. आय थिंक यू शुड थिंक इट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. ओके. कारण बऱ्याच वेळा असं वाटतं अरे तिथे जाऊन काही फायदा होत नाही. यू नेव्हर नो. 6 महिने वर्ष जातील तुम्हाला नेटवर्किंग. तिथूनच कदाचित कस्टमर पण मिळू शकेल. कस्टमर मिळतो, पार्टनर्स मिळतात. बऱ्याच वेळाच्या चर्चेमधून असं लक्षात येते अरे हा आणि मी आमच्या दोघांची एकत्र हे जुळते. राईट. त्याच्याकडे हे स्किल आहे माझ्याकडे हे स्किल आहे. मग चल तू जॉईन होतोस का. सो मी जे म्हटलं की हायरिंग त्याच्यासाठी मग ते खूप फायद्याचं होतं. असं नाही की नेहमीच तुम्हाला माणसं अशी सापडतात, तुम्हाला शोधावी लागतात. पण मग त्याच्यासाठी म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जर फाउंडर असाल तर तुम्ही ती काळजी घ्यायची. कारण बऱ्याच वेळा फाउंडरला जर चांगले पार्टनर नाही मिळाले तर आयदर यू गेट किक्ड आउट ऑर द प्रोडक्ट गेट्स शेल्फ. सो हा एक मेजर रिझन आहे फेल्युअरचा. म्हणून नेटवर्किंग का महत्त्वाचं आहे की चांगली माणसं शोधायला वेळ द्यावा लागतो. ओके. आणि आजकाल लोकांकडे वेळ नसतो. आणि लोकांना असं वाटतं मी माझं प्रोडक्टमध्येच मी एक्सपर्टीज प्रोडक्टमध्ये मी एक्सपर्टच आहे
अँड आय एम गुड ॲट इट. राईट. म्हणजे जेवढं आपण प्रोडक्ट जसा आपला चांगला आहे त्याचप्रमाणे आपल्या मार्केटिंग किंवा नेटवर्किंग अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीवरती. आणि तुम्हाला जे सेल करायचं असतं ते आता तुम्ही जर नवीन असं प्रोडक्ट खूप काही युनिक असेल पण खूप काही नसेल, राईट, समजा एखादं मेडिकल प्रॉडक्ट आहे, म्हणजे हेल्थकेअरचं प्रॉडक्ट आहे, कशाचं त्या डॉक्टरकडे 1000 लोक येतात त्यांचे प्रॉडक्ट्स घेऊन, राईट, किंवा कोणाकडे भरपूर लोक येतात. त्याला तुम्ही का आवडावे काय नाही तर अरे मी तुला माझ्याकडे हा माणूस पाठवतो आहे. आज उदाहरण घ्यायचं झालं इथेच आज इथे तुम्ही हा स्टुडिओ बोलतोय, मी बोलायला नाही पाहिजे, पर्सनलाइज, राईट. आपण 15 मिनिटं तिथे भेटलो, बोललो, सचिन सर तिथे होते आणि आज हे घडत आहे. तर हे अदरवाईज तुझ्याकडे स्टुडिओ अवेलेबल नव्हता, शक्य नव्हतं. सो यू डिड द राईट थिंग बाय कमिंग टू द कॉन्फरन्स, बट ॲट द सेम टाइम यू आर ऑल्सो वर्किंग विथ द राईट पीपल लाईक सागर. कारण शेवटी नेटवर्किंगमध्येच बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. 100%. आणि मी पण स्वतः जर म्हणजे जेवढं ऑब्झर्व केलं का नेटवर्किंगमधून लर्निंग्स पण मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या बिझनेसला पण बेनिफिट जास्त होतो. आणि अजून एक मी नेहमी सांगतो, मी स्टॅनफर्डच्या आमचा एक कोर्स करत असताना मला एक पुस्तक होतं, त्याचं नाव होतं नेव्हर ईट अलोन. ओके. म्हणजे कधीही एकटं जेवायचं नाही. ते कित गिराजी नावाचा एक मोठा हे आहे, तुम्ही सर्च पण करा. आणि त्याचं म्हणणं असतं की तुम्ही जर या बिझनेसमध्ये आहात, पीपल बिझनेस, नेटवर्क बिझनेस, तुम्ही प्रत्येक वेळेस बघत राहिलं पाहिजे की माझा हा वेळ मी कोणासोबत घालवतो आहे, कोणासोबत हे करतो आहे. कारण व्हॅल्यू ॲड होते, कधी नाही होणार, पण निदान तू एकटा जेवण्यापेक्षा तर ते कधीही बरं. आजकाल आपण एकटं जेवतो आणि मग मोबाईल वगैरे करतो, ते दॅट इज बेटर दॅन दॅट. सर असं एक विचारायचं की असं म्हणजे कोणी जे आहेत की ज्यांनी बिझनेस करू नये, की कोणत्या गोष्टीमुळे की आपल्यामध्ये जी स्किल नसल्यामुळे बिझनेस करू नये? सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे बघायला पाहिजे तुमच्यामध्ये हंगर आहे का, है ना. तुमच्या मी म्हणेन की आर्थिक आणि मानसिक बळ आहे का. कारण एंटरप्रेनरशिप आणि नोकरी हे जमीन आसमानचा फरक आहे. रोज महिन्याला मला पगार हवा आहे का, आणि मी जास्त रिस्क घेणार नाही पण मला 2 पगार मिळाले पण माझा संसार चालू राहतो, अशा माणसांनी अशी जर माइंडसेट असेल तर त्यांनी धंद्यात पडू नये. कारण ते पैसे आज एक रुपये येईल का 100 रुपये येतील हे माहीत नाही, कदाचित 1 लाखही येतील, पण त्याच्यासाठी हवा पेशन्स आणि त्याच्यासाठी हवं खूप मोठं काय म्हणतात त्याला मानसिक आणि आर्थिक पार्ट. म्हणजे आर्थिक असं गौरव नाही, कारण आजकाल तुमच्या गरजा कमी असतात, पण मानसिकता खूप महत्त्वाची. द बिहेवियरल सायन्स काय सांगतं की तुम्हाला म्हणजे आपण स्टॉक मार्केटमध्ये पण बघतो की ते सगळ्यांचं काम नव्हे. ज्याला तो पेशन्स आहे त्यांनीच तिथे उतरावं, कारण एखाद दिवशी 10 लाखाचा हे मिळतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच लॉस पण होऊ शकतो. पण तुम्हाला ती पचवायची कॅपॅसिटी पाहिजे की आज लॉस झाला, उद्या प्रॉफिट झाला, परवा लॉस होणार आहे, असं ज्याला माहिती असतं त्यांनीच ते करावं, नाही तर बाकी करू. आणि ज्यांना बिझनेस करायचं त्याच्यामध्ये कोणत्या स्किल असायला पाहिजे आणि कोणत्या शिकायला पाहिजे, की जसं सेल्स वगैरे आहे. परवा आनंद देशपांडे सर म्हणाले तसं, यू शुड नो हाऊ टू सेल. येस सर. जर तुम्हाला काही विकता नाही आलं, काही प्रॉडक्ट बनवण्यात हे असतो, म्हणून जर तुम्हाला नाही विकता आलं तरी मान्य आहे, मग तुम्ही अशी माणसं कोफाउंडर असली पाहिजे जे ते विकू शकतात. राईट. आणि असं म्हणतात की तुम्ही जर का अप्रेंटिससारखे प्रोग्राम अमेरिकेतले बघत असाल, ते म्हणतात की बेसिकली अमेरिकन वे ऑफ सेलिंग इज व्हेरी ॲग्रेसिव्ह. की ते असे म्हणतात की आय कॅन सेल सँड टू द अरब्स. आता दॅट इज एक म्हण आहे, म्हणजे तुमची कॉन्फिडन्स एवढा दिसला पाहिजे तुमच्या याच्यामध्ये, तर तो खूप महत्त्वाचा आहे. आणि दॅट इज व्हेअर आय फील द डिफरन्शिएटर इज बिटवीन हू इज सेलिंग अँड हू इज नॉट. मी कितीतरी बघितले अमेरिकेमध्ये असे लोक की तो माणूस तुम्हाला कसा हिप्नोटाईज करतो आणि कसा प्रोडक्ट सेल करतो ते कळत पण नाही. आपण जातो 10 रुपयाची वस्तू घ्यायला आणि बाजारातून 50 रुपये, हे स्किल आहे आणि हे प्रत्येकाने अक्वायर केलं पाहिजे टू कन्व्हिन्स अदर पर्सन वाय शुड. निगोशिएशन पण शिकलं. आणि बऱ्याच वेळा आपण प्रोडक्ट नाही घेत, कोण विकतो त्यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा असे चेहरे असे असतं, आपल्याला आवडलं पण असतं पण तो काही सांगत नाही, काही बोलत नाही, फीचर नाही, मग तो फरक असतो. येस. सर मला पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एक चांगल्या लेवलला टीम जाते किंवा हे होतं, तर आपण इन्व्हेस्टमेंट घेतो जेव्हा स्टार्टअपमध्ये, तर स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट घेताना आपण कोणकोणत्या गोष्टीचं काळजी घ्यायला पाहिजे ॲज अ इन्व्हेस्टर बाहेरचे आपण घेताना आपल्या? ते बघ, आज एक फॉर्मॅट आहे अमेरिकेत किंवा कुठे जगात स्टार्टअप की प्री सीड, म्हणजे काय, मी माझे पैसे टाकले, बूटस्ट्रॅप म्हणतो. दुसऱ्यांदा पैसे गोळा करताना फ्रेंड्स अँड फॅमिली हे करतो. इम्पॉर्टंट काय आहे की इन्व्हेस्टर तुम्ही कशासाठी घेताय. राईट. बऱ्याच वेळा जर का तुम्ही सिरीज ए सिरीज बी आपण फंडिंगमध्ये म्हणतो,
इफ यू आर बाईंग अ प्रॉडक्ट और सॉरी तुम्हाला जर ते प्रॉडक्ट बिल्डिंगसाठी पैसे हवे असतील, ओके, तर यू शूड गेट इन टू स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स हू रिअली अंडरस्टँड द मार्केट अँड हू अंडरस्टँड द प्रॉडक्ट. ओके. If you are looking for scale, then usually there are a lot of companies who look at your valuation आणि म्हणतात की अरे हा 2 वर्षात 10 पट होणार आहे, इन्व्हेस्ट करा. पण माझ्या मते VCs किंवा त्या वरच्या लेवलला जायला खूप वेळ असतो. ओके. आणि असे बरेच स्टार्टअप आहेत की ते सेल्फ फंडेड, म्हणजे स्वतःच्या त्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जिरोदा झालं की चांगल्या लेवलला गेलेले आहेत. हो, तुम्हाला गरज नसेल तर पैसे घेऊ नका. ओके. कारण व्हॅल्युएशन जोपर्यंत एका लेवलला जात नाही तोपर्यंत जर पैशाची गरज नसेल तर घेऊ नका. तर कसं ओळखायचं की आपल्याला समजा आपलं कॉम्पिटिशन एकदम हाय स्पीडनं ग्रो होतं किंवा अशा गोष्टी काय ज्या फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट आपल्याला हवी, की आपल्याला इन्व्हेस्टमेंट घ्यावीच लागेल बाहेरून? ते तुम्ही तुमचं बिझनेस प्लॅन काय आहे पुढच्या 3 वर्षाचा, तुम्ही किती स्केल करू बघता तुमचा बिझनेस, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. राईट. बऱ्याच वेळा लोकांचा ऑब्जेक्टिव्ह असतो की मी ह्या प्रॉडक्टसोबतच जगणार आणि मरणार. राईट. काही लोक म्हणतात आय एम अ सिरियल एंटरप्रेनर, मी एक करणार टाक पैसे करणार, पिवट करत प्रॉडक्ट किंवा तुम्ही दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये जाणार, तिसऱ्या. सो यू वॉन्ट टू कॉल युअर सेल्फ मोर ऑफ एन एंटरप्रेनर दॅन हे. अशा वेळेस तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वेगळ्या असतात. राईट. पैसे कोण तुम्हाला कशासाठी देतं, तुमच्या पर्सनल ब्रँडिंगसाठी देतं असेल तर तुम्ही तसं काम केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या ब्रँडचे पैसे कमवले पाहिजे. हा प्रकार पण खूप महत्त्वाचा आहे. अदरवाईज स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टिंग इज व्हेरी डिपेंडंट ऑन द स्किल ऑफ द इन्व्हेस्टर हू वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट. ओके. अँड हाऊ यू कन्व्हिन्स हिम, डिपेंडिंग ऑन तुम्ही काय प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणताय. सर, मला पुढील प्रश्न असा आहे की समजा आपल्याला, आता मी इंडियामध्ये आहे पण मला उद्या जाऊन अमेरिकेमध्ये बिझनेस करायचा असेल तर मला अमेरिकेला जाणं गरजेचं आहे किंवा बाहेर देशाचं एक्सपोजर असणं गरजेचं आहे का? एका अर्थाने आहे. त्याचं कारण असं आहे की मी त्याला प्रोडक्ट मार्केट फिटमेंट हा एक प्रकार म्हणतो. ओके. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, म्हणजे जरुरी नाही की फिजिकली तुम्ही जा, पण तुमचं प्रोडक्ट त्या मार्केटमध्ये टेस्ट करणं पहिले गरजेचं असतं. सो वेन आय कॉल इट प्रोडक्ट मार्केट फिटमेंट, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की माझं प्रोडक्ट कुठल्या मार्केटसाठी बनवलेलं. राईट. म्हणजे जिथे आपल्याला मार्केट आहे तिथे आपण जाणं गरजेचं आहे. आणि इथे जर चालत असेल, ओके, तर ते त्या अमेरिकन मार्केटसाठी फिट आहे का? ओके. आता तू म्हटलं जर का समजा इथे माझी म्हणजे असं अगदी म्हणजे हे घेतलं की फूड जाऊ दे, पण माझी याची चेन आहे समजा, एक फूड चेन आहे समजा, वडापावची चेन आहे असं. आता सेम तसं उचलून तू अमेरिकेत नेऊ शकशील का? नाही. कारण इथले रेग्युलेशन्स वेगळे, तिथले रेग्युलेशन्स वेगळे. सो खूप अंडरस्टँडिंगमध्ये फरक पडतो की तीच गोष्ट इथे कशी दिसते आणि तिथे कशी दिसते. तर ते फार समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ते नेऊ शकता तिथे, प्रोव्हायडेड तुम्ही ती प्रोडक्ट मार्केट फिटमेंट एक्झरसाईज केली पाहिजे. आणि ते करताना एक मी 5P फ्रेमवर्क आहे जे मी लोकांना सांगतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीपल, आपली लोक, कोण कुठल्या माणसांना विकतोय, काय प्रोडक्ट आहे, कोण कस्टमर आहे, त्याच्यानंतर माझे रिसोर्सेस किती मी रिसोर्सफुल आहे तिथे, का माझी सप्लाय चेन कशी आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी येतात. सगळ्या फॅक्टरचा विचार करूनच आपण हे करायला केलं पाहिजे. नाहीतर लोक आता उदाहरणं देणं तर बरेच म्हणतात अरे सगळेच उद्योग चांगले असतात, कोणाचंही हे म्हणत नाही. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की एखादी काकू असते जी खूप छान पुरणपोळी करते आणि ती शेजारच्या सख्यांना सगळ्यांना पुरणपोळी खाऊ घालते. काय काकू तुम्ही मस्त पुरणपोळी करता, सगळ्यांना वाटतं. तुम्ही टाका, असा धंदा चालेल ना, बस सगळे असं होतं. काकूला पुरणपोळी करता येते, शी इज गुड ॲट हर प्रॉडक्ट, शी इज नॉट अ बिझनेसमॅन, शी डझंट नो हाऊ टू सेल द प्रॉडक्ट. मग ते तुमच्या लोकल नगरीतून तिला मुंबईत कसं नेईल ती? तर त्यामुळे मार्केट फिटमेंट जे म्हणतो ते हे महत्त्वाचं आहे की तिला बिझनेस कळतो का, किंवा नसेल तर ती कोलॅबोरेशन करू शकतो का, कोणा कसं करू शकतो. मग ती आयडिया तिच्या डोक्यात आली पाहिजे की मी बनवण्यात चांगली आहे, पण मला मार्केट नाही माहिती आहे अमेरिकेत किंवा मुंबईला सुद्धा मला माहीत नाही माझी पुरणपोळी चालेल का किंवा मिसळ चालेल का. आज मिसळीचं उदाहरण घेतलं तर कुठल्या मिसळीमध्ये कोणी बटाटा पाहिजे असतो, कोणाला पोहे पाहिजे असतात. तर ते तुम्हाला ते मार्केटचा काय म्हणतो आपण, कस्टमर लोकलायझेशन जे आपण म्हणून, ते फार महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे मी स्वतःसुद्धा जे काम करतो त्याचं नावच मी ग्लोकल GTM म्हणतो, ग्लोबल टू लोकल गो टू मार्केट स्ट्रॅटेजी मी बिल्ड करतो. तुमचं प्रोडक्ट ग्लोबल आहे पण ते लोकलाइज करून ते मार्केटमध्ये नेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण टार्गेट करतो ग्लोबल मार्केट, पण लोकलमध्येच आपण फिट बसत नाही. करेक्ट.
राईट. म्हणजे Yes. आपण नाही, आणि तिथे तुम्हाला जायचंही असेल तरी ते लोकलाइज करणं फार गरजेचं आहे. आता उबर खूप चालली, अमेरिका सगळी चालली, जर्मनीमध्ये बॅन आला राईट. काही वर्ष, त्यांना त्रास झाला, आयर्लंडमध्ये त्रास झाला. सो हा म्हणजे कुठे कुठे प्रॉब्लेम. हां, सो त्यामुळे असं नाही, पण ते फाउंड देर आर टू वेज पीपल लुक ॲट प्रॉडक्ट. की समजा आता लिगल कम्प्लायन्सचे प्रॉब्लेम असतील नवीन मार्केटमध्ये जायला, तर लोक काय विचार करतात, लेट मी टेक परमिशन फर्स्ट राईट. अँड देन गो देअर. तो एक लॉंग रूट असतो. नाही तर तुम्ही आला मस्त सारखं पहिले हे करा, नंतर सॉरी म्हणा, ते आहे. असं पण. सो तुम्ही कसल्या टाईपचे उद्योजक आहात त्यावर ते सगळं अवलंबून आहे. आपण जर असे असावं की जेणेकरून फक्त आपलं नको नको हे नको, तर तुम्ही त्या पठडीत येता. म्हणजे डिपेंड्स ऑन द प्रॉडक्ट. राईट. सर, जे आता तरुण मुलं आहेत की ज्यांना उद्योजकामध्ये म्हणजे उद्योजक व्हायचे किंवा याच्या क्षेत्रात यायचे, तर तुम्ही त्यांना काय ॲडवाईस द्याल की एकच अशी काहीतरी वन स्किल की जे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे? आता ते आय थिंक यू शुड बी रिस्क टेकर. रिस्क. आणि यू शुड, आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात इस क्लिशे की यू शुड बी पॅशनेट. मला असं वाटत नाही की यू शुड बी पॅशनेट अबाउट द प्रॉडक्ट. ओके. यू शुड बी पॅशनेट अबाउट सॉल्विंग द प्रॉब्लेम. ओके. प्रॉब्लेम सॉल्विंग ज्याची स्ट्रॉंग आहे, त्याला कन्व्हिक्शन आहे की बाबा हा खरोखर प्रॉब्लेम, ज्याची ॲबिलिटी टू प्रॉब्लेम सॉल्विंग चांगली असेल, तिथून तुम्ही ते स्किल फोन करा की मी ॲम आय अ गुड प्रॉब्लेम सॉल्वर. बिकॉज सोल्युशन्स मिळून जातील, राईट. पण ती मानसिकता असेल तर तुम्ही उद्योगधंद्यात. राईट. थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये वेळ काढून आलात. येस. तर मंडळी, आज आपण संदीप सरांसोबतच्या पॉडकास्टमध्ये आयडियापासून एक एक्झिक्युशनपर्यंत कोणकोणत्या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे आणि नवीन उद्योजकांनी कोणत्या गोष्टीवरती करायला पाहिजे, की जसं पार्टनरशिप करताना काय करायला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आज आपण सरांसोबत चर्चा केली. थँक्यू सर, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवरती आलात. धन्यवाद. रिअली सर, थँक्यू.